पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल खेलो इंडिया संवादाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं। या कार्यक्रमाचं राज्यात विविध ठिकाणी प्रसारण करण्यात आलं। या माध्यमातून युवकांना क्रीडा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर संवाद साधण्याची संधी मिळाली। क्रीडा आणि खेळ हे कसं आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे आणि कशा सर्वांगीण विकासासाठी इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल माहिती दिली। त्यांचं भाषण हे खूप प्रेरणादायी होतं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं की खेळ आपल्या जीवनामध्ये आपण कसं इंटिग्रेट केलं पाहिजे आणि एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं। फायदे तर खूप सारे केले ते आणि यावेळेस आपल्याला जे 2030 मध्ये जे कॉमनवेल्थ गेम्स खेळवणार आहेत त्यामध्ये भारतासाठी जास्तीत जास्त मेडल आणण्याचे शक्यता आहेत आणि 2036 मध्ये जे ऑलिम्पिक गेम्स होणार आहेत त्यासाठी पण भारत खूप प्रयत्न करते। जे मोदीजींनी आपल्या मुलांसोबत संवाद साधला त्यावरून मला पण म्हणजे अशी प्रेरणा मिळाली की येणाऱ्या काळात जसं मी आता 2 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा मी खेळलो तिसऱ्या वर्षी जेव्हा मी खेळलो तेव्हा महाराष्ट्र स्टेट आंतर युनिव्हर्सिटी नांदेड येथे झाली होती, तेव्हा मी तिथे पार्टिसिपेट केलं आणि आता मला असं वाटते की मी फक्त स्टेट न खेळता इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचलो पाहिजे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी